अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बीकेसी मधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बैठक। अमित शहा, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा, अमित शहा यांच्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना सूचना। आमच्याकडे रोडमॅप तयार आहे। 10 वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती, आज झालेला विकास हा मोदींचा परफॉर्मन्स। मुंबईतल्या बीकेसी मध्ये आयोजित ग्लोबल इंडिया फोरमच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत अमित शहा यांचं वक्तव्य। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल रात्री बैठक, वंचितला किती जागा द्यायच्या यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत बैठक, बैठकीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थिती। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट। आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन थोरातांनी त्यांची भेट घेतली। महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते बैठकीत वंचितशी चर्चा करतील, वंचितशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, संजय राऊत यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय बैठक, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ असे नेते उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा तितक्याच आम्हालाही मिळाव्यात, छगन भुजबळ यांची मागणी। काँग्रेसकडून राज्यातल्या 19 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याची तयारी। मुंबई वगळता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचा काँग्रेसकडून आढावा। सातारा लोकसभेच्या बैठकीसाठी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष यांच्यासह हेलिकॉप्टरनं मुंबई। सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक, बैठकीत सातारा आणि माढा मतदारसंघाची चर्चा। बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुहू चौपाटीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठका। उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाशिकमध्ये करणार रोड शो। 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये। राहुल गांधी काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन करणार रोड शो। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदींना भेटले याचा पीएमओनं खुलासा करावा, संजय राऊत यांची मागणी। तर केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून यावं, केसरकरांवर राऊतांचा हल्लाबोल। मोदी शहा महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करतात, खासदार संजय राऊत यांची महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत टीका करतायत। कलम 370 हटवल्याचा फायदा भांडूपमध्ये राहून नाही तर काश्मीरमध्ये गेल्याशिवाय समजणार नाही, नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका। सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी। नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या बैठकीत शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती। सोलापूरमधल्या मंगळवेढा दुष्काळी गावभेट दौऱ्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंसमोर पाटखळ ग्रामस्थांचा संताप। मराठा आंदोलक आणि दुष्काळग्रस्त आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेण्यापासून रोखलं। मला अडवणारे भाजपा आमदारांचे पाहुणे होते, प्रणिती शिंदेंचा आमदार समाधान आवताडे यांच्यावर आरोप। प्रत्येक इच्छुक उमेदवाराला दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल असं वाटतंय, पण सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं, यासाठी सगळे कामाला लागलेत। रक्षा खडसे यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये कमळाला उमेदवारी मिळावी हे व्यक्तिगत मत, ही जागा कमळाला मिळावी आणि मी ही जागा लढावी अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा। या वाक्यानं युतीत अस्वस्थता होणार नाही, भागवत कराड यांची प्रतिक्रिया।
मी महायुतीचा उमेदवार असेन, श्रीरंग बारणेंचं वक्तव्य. पण बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचाही विरोध. मतदारसंघात थांगपत्ता नसलेल्या उमेदवाराबद्दल बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडी उमेदवार संजय वाघेरे यांची बारणेंनी उडवली खिल्ली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत यांना उमेदवारी द्या. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा ठराव. शिवसेना पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांना दिला जाणार उमेदवारीबाबतचा ठराव. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवार नकोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बारामती लोकसभा मतदारसंघाची बैठक. महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करा, कार्यकर्त्यांची मागणी. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.